नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागातील सातपुडा पर्वतरांगेत काठी होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, ढोल, घुंगरू आणि आदिवासी नृत्यांनी परिसर रंगीबिरंगी झाला. हा उत्सव शेकडो वर्षाचा असून आदिवासी लोक निसर्गाला देव मानून त्याची भक्तिभावाने पूजा करतात. काठी व आसपासच्या गावांमध्ये होळीच्या एका महिन्यापूर्वीच तयारी सुरू होते. विशेष म्हणजे या होळीला जाळण्यासाठी लागणारा बांस गुजरातमधून 3 दिवसाच्या पायी चालण्यावरून आणला जातो. देश विदेशातून पर्यटक या पारंपरिक होळीचा अनुभव घेण्यासाठी इथे येतात. अमेरिकेहून आलेले पर्यटक मायकेल यांनीही या उत्साहाचं कौतुक केलंय. आदिवासी समुदायाच्या मते ज्या दिशेला बांस पडतो त्या दिशेनुसार त्या वर्षी निसर्ग बरकत देईल की अडचणी येतील हे ठरवलं जातं. परंतु या ठिकाणी रस्ते, पाणी, राहण्याची सोय आणि इतर मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचं दिसून आलंय. स्थानिक प्रशासनाकडून या सुविधांसाठी निधी दिला जावा आणि सुधारणा करावी अशी मागणी होतीये. सकाळी 5 वाजता जळवली जाणारी होळी आणि रात्रभर चालणारी पारंपरिक नृत्य या उत्साहाची वैशिष्ट्यपूर्ण ठळकता आहे. हा उत्सव आदिवासी परंपरा जिवंत ठेवण्यास आणि पर्यटनाला चालना देण्यास महत्त्वाचा ठरतो. आमचा असा विचार चाललेला आहे की ही होळी सगळ्यांनी बघितली पाहिजे. कारण आदिवासीमध्ये जे शिकून बाहेर गेलेले आहे किंवा नोकरीसाठी बाहेरगावी राहतात किंवा काही लोक राजकारणामध्ये आहेत, ते आपली परंपरा विसरतात. त्यांना आपली परंपरा दाखवली पाहिजे. आणि आदिवासीयत जर जिवंत राहिलं, जल जंगल जमीन जर राहिली तरच आदिवासींचे अस्तित्व राहील. आणि जल जंगल जमीन संपली तर मग आदिवासींचे अस्तित्व नष्ट होईल. आणि हे दाखवण्यासाठी आमचा असा विचार आहे की यापुढे जे पण कोणी वकील असतील, डॉक्टर असतील किंवा उच्च शिक्षित असतील किंवा मोठा पगार घेणारी काही मंडळी असतील, अशा लोकांना आपली संस्कृती ही दाखवली पाहिजे असा आमचा मानस आहे. आणि शासनाकडून तर आता थोडंफार शासनाकडनं हे पेसामधनं ही सगळी लाईट आणि LED वगैरे करतात ग्रामपंचायत. पण अजून पण खूप मोठी अपेक्षा आहे की या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी झाली पाहिजे, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे. गावामध्ये एवढे लोक आता बाहेरून यायला लागले. आता तर पहिल्यांदा फक्त सातपुड्यातले आदिवासी असायचे आणि आता तर बाहेरून म्हणजे मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, महाराष्ट्रातले आहे, त्याच्यामध्ये सगळे अधिकारी, कर्मचारी आणि खास करून आपल्यासारखे प्रिंट मीडियाचे किंवा इलेक्ट्रिक मीडियाचे सगळे लोक इथे येतात. राहायची सोय नाही. अशा वेळीच असं वाटतं की शासनाने या काठेगावमध्ये शौचालयाची व्यवस्था केली पाहिजे. आणि काठेगावाला जे जोडणारे कच्चे रस्ते आहे ते चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. आणि होळी चौकामध्ये धूळ उडणार नाही याच्यासाठी कॉन्क्रीट किंवा इतर गोष्टी शासनाने केल्या पाहिजे असं. तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी. शोध सत्याचा.